आता राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासंदर्भात एक आचारसंहिता असणार आहे, ज्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. ते आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहे. तुमची जी मागणी होती ती राज्य सरकारने मान्य केलेली आहे आणि नवीन परिपत्रक बघता कशा प्रकारे बघता या आचारसंहितेकडे आणि किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, ज्या प्रकारे मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी सोशल मीडियाचा दुरुपयोग करत होते, ज्या प्रकारे इंस्टाग्रामवर फेसबुकवरती स्वतःचे रील्स काढून ते पोस्ट करायचे आणि ज्या प्रकारे शासकीय कामकाज सोडून ते इतर स्वतःचा गवगव करण्याचं काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करत होते, त्याला कुठेतरी आता या सर्क्युलरच्या माध्यमातून, या परिपत्रकच्या माध्यमातून कुठेतरी रोख निश्चितच होणार आणि हे जे स्वतःचा गवगव करणं आता बंद होणार. ज्या प्रकारे कुठेतरी असं होतं की सरकारविरुद्धच काही भूमिका देखील सोशल मीडियावर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातो, त्याला देखील आता आळा बसेल? निश्चितच या सर्क्युलरमध्ये सगळ्याच प्रकारचं जे चुकीचं वागणूक सोशल मीडियावर अधिकारी कर्मचारी करत होते यांना निश्चितच रोख होणार आणि सरकारच्या विरोधात कोणतीही भूमिका त्यांनी घेतली, सरकारच्या विरोधात कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं किंवा सरकारी कार्यालयाचा किंवा सरकारी वाहनांचा किंवा सरकारी निवासस्थानांचा जर कुठेही दुरुपयोग केला किंवा सोशल मीडियामध्ये स्वतःचा गवगव करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा जर उपयोग केला, स्वतःचा युनिफॉर्मचा किंवा या प्रकारचं हे केलं तर निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई होणार. ते पहिले सस्पेंड होतील पहिल्या चुकीमध्ये, दुसऱ्या याच्यात ते बडतर्फ होतील. असं एक बोललं जातं कुठंतरी एक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे त्यांच्या या संपूर्ण शासनाच्या आदेशाने. बघा, या शासनाच्या परिपत्रकामुळे कोणतीही गदा या अधिकारी कर्मचाऱ्यांना आली. ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते काहीही करू शकतात, त्याला कोणतीही रोकटोक नाही. पण शासकीय कार्यालयामध्ये शासकीय युनिफॉर्मवर शासकीय गाड्यांचा वापर करून जर तुम्ही स्वतःचा गवगव करत असणार, सरकारच्या विरोधात भूमिका घेत असणार तर हे चुकीचं आहे आणि हे कोणत्याही अभिव्यक्त स्वातंत्र्यामध्ये येत नाही. हे कर्मचारी आहे, त्यांनी कर्मचाऱ्यासारखे राहिले पाहिजे. हे जनतेचे सेवक आहे, जनतेच्या सेवकासारखं त्यांनी राहिलं पाहिजे. तर होते भाजपचे आमदार परिणय फुके. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.